मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे। इकडे सायली निघून गेल्यामुळं अर्जुनची अवस्था खूप बिकट झालेली असते। अर्जुन खूप रडत असतो कारण कल्पनाने सायलीला हाताला धरून घराच्या बाहेर काढलेलं असतं। कल्पनाने त्याचबरोबर घरातील सर्वांनी सायलीसोबत असलेलं नातं तोडलेलं असतं, पण अर्जुनने तर सायलीसोबत नवीन नात्याला सुरुवात केलेली असते। अर्जुनच्या मनाने सायलीचा स्वीकार केलेला असतो। हे सगळं झालेलं असतं आणि या गोष्टीचा अर्जुनवरती खूप परिणाम झालेला असतो। सायली गेल्यापासून तो रूमच्या बाहेर आलेला नसतो, तो रूममध्ये रडत बसलेला असतो आणि तसाच तो बेशुद्ध पडलेला असतो। दुसऱ्या दिवशी सकाळी अर्जुन अजून खाली का आलेला नाही आहे, तो कॉफी घ्यायलाही खाली आलेला नाही, ऑफिसची तयारीही त्यानं केलेली नाही, अजून का उठला नाही की काय बघायला विमल आणि कल्पना अर्जुनच्या रूममध्ये येतात आणि पाहतात तर काय दरवाजा उघडून त्यांना धक्का बसतो कारण अर्जुन तिथे पडलेला असतो। तो बेशुद्ध अवस्थेत असतो, त्याच्या तोंडून फक्त सायली सायली एवढा शब्द बाहेर पडत असतो। तर विमल आणि कल्पना जेव्हा अर्जुनला अशा अवस्थेत पाहतात तेव्हा कल्पना जोरात किंचाळते, अर्जुन काय झालं तुला, असं म्हणत धावतच अर्जुनच्या जवळ जाते आणि अर्जुनला विचारू लागते की अर्जुन काय होते तुला, पण अर्जुन काही बोलायच्या तयारीतच नसतो, तो फक्त सायली सायली म्हणत असतो। विमल म्हणत असते की कल्पना वहिनी बघितलं का, अर्जुन दादा फक्त सायली सायलीच म्हणत आहेत, त्यांच्या तोंडून फक्त सायलीताईंचंच नाव येत आहे। कल्पनाला राग आलेला असतो। कल्पना म्हणते काय बोलतेस तू, हे शक्यच नाही, अजिबात काय बोलू नकोस, आत्ता काय गरजेचं आहे, जा अश्विनला बोलून आण जा। कल्पना खूप घाबरलेली असते। अर्जुनला आपल्या काय झालंय हा प्रश्न तिला पडलेला असतो। अर्जुनला ती मांडीवरती घेते आणि त्याला उठवण्याचा प्रयत्न करत असते, त्याला शुद्धीत आणण्याचा प्रयत्न करत असते, पण अर्जुन फक्त सायली म्हणत असतो आणि त्या ग्लानीतच पडलेला असतो। अर्जुनला भरपूर ताप आलेला असतो, त्याचं अंग तापाने फणफणत असतं आणि इकडे विमलला आता कल्पनाने सांगितले अश्विनला बोलव आणि त्याचबरोबर थंड पाणी आणि एक कापड घेऊन ये, त्याच्या पट्ट्या त्याच्या डोक्यावरती आपण ठेवूया, त्याचं अंग पुसून घेऊया असं कल्पनाने सांगितलेलं असतं। विमल मग आता धावतच जाते, पण विमलच्या डोक्यात मात्र एकच असतं की सायली ताई नाही आहेत म्हणूनच अर्जुन दादांची अवस्था अशी झालेली आहे आणि विमल विचार करत असते की काही झालं तरी ही गोष्ट मला सायली ताईंना सांगितली पाहिजे। अर्जुन दादांना जर बरं करायचं असेल तर त्या एकमेव आहेत, त्या म्हणजे सायलीताई। सायलीताईच फक्त अर्जुन दादांना बरं करू शकतात हे विमलला माहिती असतं आणि विमल म्हणत असते की मला सायलीताईंकडेच गेलं पाहिजे, असं म्हणत विमल सायलीकडे जायला निघते। विमलने एकच विचार केलेला असतो, काही झालं तरी आज अर्जुन दादांना फक्त सायलीताईच वाचवू शकतात। आणि इकडे कल्पना म्हणत असते विमल तू ऐकलं नाहीस का, जा ना लवकर अश्विनला बोलव, त्याचबरोबर थंड पाणी आणि पट्ट्या घेऊन ये, त्याच्या डोक्यावर पट्ट्या ठेवणं गरजेचं आहे, त्याशिवाय त्याचा ताप उतरणार नाही, हे कल्पना सांगत असते। आणि मग विमल धावतच खाली जाते, पण विमल अश्विनला निरोप देते, पण त्याही आधी विमलच्या डोक्यात एक प्लॅन आलेला असतो, तो म्हणजे काही करून मी सायलीला बोलवणार, यांना फक्त सायलीताईच वाचवू शकतात। याच्या आधीही असंच झालेलं होतं, जेव्हा अर्जुनदादांची तब्येत सायलीताई अशाच बाहेर कुठंतरी गेल्या होत्या आणि अर्जुनदादांना धक्का बसलेला होता आणि अर्जुनदादांची तब्येत अशीच बिघडली होती, त्यापेक्षा मला आत्ता त्यांना फोन करून सांगणं गरजेचं आहे, असं म्हणत विमल सायलीला फोन लावायला घेते आणि सायलीला फोन लावत असते। त्याचबरोबर सायली मात्र इकडे बाहेर भाजी आणण्यासाठी मार्केटमध्ये आलेली असते। सायली तिचं आयुष्य जगण्याचा प्रयत्न करत असते, पण अर्जुनशिवाय तिच्या आयुष्याला काहीही अर्थ नसतो हे तिला जाणवलेलं असतं। सायली तिच्याच तंद्रीत असते, ती फोन बघते, विमलचा फोन आलेला असतो। सायली म्हणत असते की अर्जुननेच करायला लावला असेल, उचलायला नको आहे, असं म्हणत सायली फोन उचलत नाही, पण विमल मात्र कंटिन्यू फोन करत असते। 10 मिस कॉल पडलेले असतात तेव्हा सायलीला धक्का बसतो। इकडं अर्जुन फक्त ग्लानीमध्ये एकच गोष्ट बोलत असतो, ती म्हणजे की सायली सायली, एवढंच त्याचं चालू असतं। त्याला फक्त एवढंच वाटत असतं की काहीही झालं तरीही अजून मला यातून बाहेर पडायचं आहे, ते म्हणजे सायली आल्याशिवाय मी बाहेर पडू शकत नाही, हे अर्जुनच्या डोक्यात असतं। कल्पना मात्र त्याला समजवण्याचा प्रयत्न करत असते, त्याला उठवण्याचा प्रयत्न करत असते, पण अर्जुन काही उठत नसतो कारण तो तापाने पूर्णच अगदी फणफणलेला असतो। इकडे विमलने तर सायलीला फोन केलेला आहे। मग सायली विमलचा फोन उचलते आणि विमल तिला म्हणू लागते की सायलीताई कुठे आहे तुम्ही, आणि विमल रडतच असते फोनवरती। सायली म्हणते काय झालंय विमलताई, काय झालंय सांगा ना, तेव्हा विमल म्हणू लागते की सायलीताई एवढंच ती बोलत असते। सायली म्हणत असते अहो विमलताई काय झालंय, बोला ना, तुम्ही रडताय का, ठीक आहे ना सगळं, तिथं पूर्णाजी ठीक आहेत ना, आई ठीक आहेत ना, तेव्हा विमल सांगू लागते की सायलीताई अर्जुनदादा बेशुद्ध पडलेले आहेत आणि त्यांना खूप ताप आलेला आहे आणि ते फक्त सायली सायली एवढंच बोलत आहेत, तुम्ही प्लीज आत्ताच्या आत्ता या इथे, तुम्ही आल्याशिवाय अर्जुनदादांना बरं वाटणार नाही, हे सगळं विमल सांगत असते। सायलीला धक्का बसतो। सायली म्हणते काय सांगताय तुम्ही,
पण सायली म्हणते की मी कसं येणार त्या घरात, तुम्हाला माहिती आहे ना मी त्या घरात येऊ शकत नाही, त्या घराशी माझं कोणतंही नातं नाही आहे. तेव्हा विमल म्हणते की सायली ताई असं काय करताय तुम्ही, या घरातल्या सगळ्यांशी तुमचं नातं आहे, रक्ताचं नसलं तरी एक तुमचं नातं आहे, तुमचं या घरामध्ये एक स्थान आहे आणि त्या नात्याने तुम्ही या, असं सायलीला विमल सांगत असते. विमलचं म्हणणं असतं काहीही झालं तरीही एक गोष्ट लक्षात ठेवा सायलीताई, तुम्ही जोपर्यंत येणार नाही तोपर्यंत अर्जुनदादांना बरं वाटणार नाही. विमल रडतच बोलत असते, ती सांगत असते. तेव्हा सायली म्हणत असते की बरं विमलताई मी येते, असं म्हणत सायलीने फोन ठेवलेला असतो. पण सायलीला मात्र खूपच धक्का बसलेला असतो. सायली म्हणत असते की काय करू मी, कसं जाऊ, माझ्यासाठी यांची तब्येतही तेवढीच महत्त्वाची आहे, यांचा जीवही तेवढाच महत्त्वाचा आहे, मी कसं करू हे सगळं, हा प्रश्न पडलेला असतो. आणि त्याचबरोबर सायली म्हणत असते की नाही आता मला जावंच लागणार आहे, कारण यांचा जीव माझ्यासाठी महत्त्वाचा आहे, यांच्यासाठी मला जावंच लागणार आहे, हा विचार सायलीने केलेला असतो. आणि सायली आता निघालेली असते. सायली म्हणते की काही झालं तरी मी जाणारच आहे. आणि इकडे विमलने फोन केल्यामुळं सायलीला कळलेलं आहे की अर्जुनची अवस्था बिकट होत चाललेली आहे आणि अर्जुनकडे जाणं गरजेचं आहे, असं म्हणत सायलीने अर्जुनकडे येण्याचा विचार केलेला असतो. आणि त्याचबरोबर विमलने अर्जुन तुम्ही आला तरच अर्जुनदादा बरे होतील हेही सांगितलेलं असतं. आणि त्यामुळंच सायली म्हणते की आता काही झालं तरी मी अर्जुनकडे जाणारच आहे. इकडे सायली निघत असते त्यावेळेस पुन्हा कल्पना ओरडू लागते की अश्विन ये ना लवकर, अर्जुनची अवस्था बघ काय झाली आहे, कळतंय का तुला, असं बोललं जात असतं. आणि त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की सायली आता निघालेली आहे. आणि सायली ज्यावेळेस येत असते त्यावेळेस तिच्या डोक्यात फक्त एकच विचार चालू असतो, तो म्हणजे की माझे अर्जुन सर ते बरे आहेत ना, त्यांना काय झालं आहे नक्की. आणि अर्जुनसाठी सायली स्वतःच्या जीवाचं रान करून आता इकडे सुभेदारांच्या घरी यायला निघालेली असते. कल्पना मात्र रडत असते. अर्जुन का बरा होत नाही याची काळजी तिला वाटत असते. आणि त्याचबरोबर अश्विन तिथं आलेला असतो, त्याचबरोबर प्रताप, त्याचवेळी अस्मिता, सगळेजण तिथे येत आहेत. आणि सगळेजण म्हणत आहेत की काही झालं तरीही अर्जुन बरा होणं गरजेचं आहे. आणि अश्विन म्हणतो मम्मा काय झालं हे, दादाची अवस्था अशी का झालेली आहे, असं का झालेलं आहे दादाच्या बाबतीत. तेव्हा असं तो बोलत असतो. तेव्हा मात्र इकडे कल्पना म्हणत असते नाही माहिती, अर्जुन खाली आला नाही म्हणून मी आणि विमल दोघेही इथं आलेलो होतो. आणि त्याचबरोबर इथे येऊन पाहिलं तर अर्जुनची ही अशी अवस्था, मला कळतच नाही आहे की काय करू मी, असं ती बोलत असते. आणि इकडे कल्पनाला वाटत असतं की काही झालं तरीही अर्जुन लवकरात लवकर बरा झाला पाहिजे आणि म्हणून त्यासाठी तिने प्रयत्न करत असते. इकडे सायलीही यायला निघालेली असते. आणि त्याचबरोबर अश्विन म्हणत असतो की मम्मा पहिलं आपण दादाला बेडवरती उचलून ठेवूया. मग प्रताप, अश्विन, कल्पना सगळेजण मिळून अर्जुनला बेडवरती झोपवतात. आणि लगेचच अस्मिता तिथं बोलायला सुरुवात करते, ही सगळी अर्जुनची नाटकं आहेत, दुसरं काही नाही आहे, कारण त्याला माहिती आहे की कुणाला काय करायचं आहे आणि कुणाशी कसं वागायचं आहे, म्हणूनच ही सगळी नाटकं सुरू झालेली आहेत, ही सगळी नाटकं अर्जुनने केलेली आहेत, असं अस्मिता बोलत असते. सायलीला घरी आणण्यासाठी हे सगळं तो नाटक करतोय हे अस्मिताचं बोलणं चालू असतं. तेव्हा प्रतापलाही खूप राग येतो. प्रताप म्हणू लागतो तुला कळतंय का, तुझा भाऊ आहे तो आणि त्याच्या बाबतीत तू असं बोलतेस, तुला लाज वाटत नाही, असं अस्मिताला बोलत असतात. आणि स्वतःच्या भावाला पाण्यात बघताना जराही तुला कसं काही वाटत नाही, हे सगळं ते बोलत असतात. आणि त्याचवेळी आपल्याला पाहायला मिळतं की प्रताप, त्याचबरोबर कल्पना सगळेजण आता घाबरलेले आहेत. अश्विन म्हणत आहे की मम्मा मी त्याला इंजेक्शन देतो, त्याला बरं वाटेल, पण आता सध्या आपल्याला त्याच्या डोक्यावरती थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवणं गरजेचं आहे. विमल पाण्याचा बाऊल घेऊन आलेली असते. आणि त्याचवेळी आपल्याला पाहायला मिळतं अस्मिताची नाटकं मात्र सुरूच असतात. अस्मिताचं असं म्हणणं असतं की काहीही झालं तरीही ही अर्जुनची सगळी नाटकं चालू आहेत आणि अर्जुनला त्याच्या सायलीला फक्त घरी आणायचं आहे, त्यासाठी हे सगळं चाललेलं आहे, असं ती बोलत असते. आणि त्याचवेळी आपल्याला पाहायला मिळतं की अस्मिताचं असं म्हणणं आहे की आत्ता जर आपण सायलीला परत आणलं तर आपण हार मानल्यासारखं असेल, आपण सायलीला काही परत आणायचं नाही. इथे सायली सुभेदारांच्या घरी पोहोचलेली असते. ती घरात तर येते, उंबरठा ओलांडून घरात येते, परंतु एक गोष्ट अशी घडते ती म्हणजे सायली विचार करत असते की मी जर वरती गेले आणि मला यांनी कोणी येऊ दिलं नाही तर
नक्की काय करू मी? हा प्रश्न सायलीच्या पुढे उभा राहिलेला असतो. सायली विचार करत असते, पण ती म्हणते की नाही, आता मी इथंपर्यंत आलेले आहे, आता काय व्हायचंय ते होऊ दे. आत्ता माझ्यासाठी अर्जुन सर महत्त्वाचे आहेत, त्यांचा जीव वाचवणं महत्त्वाचं आहे. मला काहीही करून अर्जुन सरांकडे जाणं गरजेचं आहे, असा सायलीने विचार केलेला असतो. आणि सायली धावतच रूमकडे येते. त्याचवेळी रूममध्ये प्रताप, कल्पना सर्वजण असतात. इकडे बेडवर जरी टाकलेलं असलं तरी अर्जुनच्या तोंडातून एकच शब्द निघत असतो, तो म्हणजे सायली. सायली एवढंच तो बोलत असतो. त्याच्या डोक्यात दुसरं काहीच नसतं. त्याला काही करून सायली आपल्याजवळ हवी असते हेच कल्पनाच्या लक्षात येतं. पण इतक्या वेळ अर्जुनचा आवाज येत नव्हता. तो फक्त पुटपुटत होता. अर्जुनची हालचाल जाणवायला लागलेली आहे आणि तेवढ्यातच सायली समोर आलेली असते. इकडे अर्जुनच्या मनाने कौल दिलेला असतो की सायली आलेली आहे. अर्जुन, तुझी हाक सायलीपर्यंत पोहोचलेली आहे आणि सायली तुझ्यासाठी तिथं आलेली आहे. सायलीला आलेली पाहताच कल्पना, प्रताप या सगळ्यांना धक्का बसतो. ते सगळेजण म्हणू लागतात की तू इथे, तू कशासाठी आलेस इथे? तेव्हा सायली म्हणते की मला अर्जुन सरांची तब्येत बिघडले हे कळलं म्हणून आलेली आहे. कल्पना पाहत असते. अर्जुनच्या डोक्यावरती तिचा हात असतो. अर्जुनचं डोकं इतकं थापलेलं असतं की जणू काही हाताला चटका लागत आहे. सायली म्हणत असते की काय झालंय? अर्जुन सर, मी आले, असं म्हणत सायली अर्जुनशी बोलू लागते. परंतु कल्पना आणि प्रताप सायलीच्या जवळ येतात. कल्पना म्हणते की हे बघ सायली, तू आत्ताच्या आत्ता जा इथून. कारण कसं आहे माहिती आहे का, मागच्या वेळेस मी तुझी साथ दिली आणि पूर्णाजींचा ओरडा खाल्लेला आहे. त्यामुळं मी तुला आत्ता सांगत आहे की तू जा. पूर्णाजी मला ओरडतील, कारण मी मागच्या वेळेस त्यांचं कुणाचंही ऐकलं नव्हतं. मी तुझ्या बाजूने उभी राहिली होती आणि मग बघितलंच ना काय झालेलं आहे. आणि आता मला पुन्हा कोणाचंही राग ऐकून घ्यायचा नाही. त्यामुळं मला असं वाटतंय की तू जा, तू इथे थांबू नकोस. तेव्हा सायली म्हणत असते, असं काय करते आई? अर्जुन सर एकदा बरे झाले की मी जाईल. मी नाही थांबणार इथे. मी तुम्हाला शब्द देते, अर्जुन सर बरे झाले की मी जाईल. आत्ता त्यांनी बरं होणं गरजेचं आहे. हे सगळं सायली बोलत असते. तेव्हा कल्पना म्हणत असते की आता काय करू, कारण अर्जुनची तब्येत ही इतकी बिघडलेली आहे की काही झालं तरी मी जर आत्ता माघार घेतली तर अर्जुन बरा होणार नाही. मला आत्ता सायलीला इथे थांबवून ठेवावंच लागणार आहे. काही झालं तरी सायली अर्जुनसोबत असणं गरजेचं आहे. जर सायली अर्जुनसोबत असेल तरच अर्जुन बरा होणार आहे. हे हे कल्पनाच्याही लक्षात आलेलं असतं आणि म्हणूनच तिने आता प्रताप आणि कल्पना दोघंही तिथं जातात. पूर्णाईच्या विरोधात, आत्ताही मी तुझी साथ देत आहे, तू म्हणत आहे म्हणून मी तिथं आलेली आहे आणि तुझ्यासाठी हे सगळं करत आहे, असं कल्पना सांगत असते. परंतु इकडे आपल्याला पाहायला मिळतं की कल्पनाने मात्र एक स्वार्थी विचार केलेला असतो. तिनं सांगितलेलं असतं की काहीही झालं तरीही एक गोष्ट आहे, ती म्हणजे अर्जुन बरं होणं गरजेचं आहे आणि आत्ता अर्जुनसाठी मी तुला इथे थांबवून घेत आहे, असा विचार कल्पनाने केलेला असतो. कल्पनाचं असं म्हणणं असतं की काहीही झालं तरीही मी आत्ता जे काही करत आहे ते फक्त आणि फक्त अर्जुनसाठी करत आहे. एकदा का अर्जुन बरा झाला की तू उठून इथून निघून जायचं आहे, तेव्हा मी तुला बोलायला येणार नाही, असं कल्पना म्हणत असते. कल्पनाने इतका स्वार्थीपणा केलेला असतो. हा कल्पनाचा मूळ स्वभाव नाही. तरीही कल्पना अशा पद्धतीने सायलीशी वागलेली असते. तरीही सायली शांतपणे फक्त आणि फक्त अर्जुनसाठी या सर्व गोष्टी सहन करत असते. सायलीचं असं म्हणणं असतं की काही झालं तरी अर्जुन सर सध्या बरे होणं गरजेचं आहे, म्हणूनच ती या सर्व गोष्टी सहन करत आहे. मग सायलीच्या जवळ अर्जुन येतो. सायली अर्जुनच्या जवळ येते आणि तिथे अर्जुनला, अर्जुन सर मी आले. त्यावेळेस अर्जुन पण लगेचच सायली सायली असं म्हणत तो डोळे उघडू लागतो. कल्पनाला धक्का बसतो. तेव्हा सायली म्हणते की मला खरं थोडंसं थंड पाणी आणि कापड हवं आहे, त्यांच्या डोक्यावरती पट्टा ठेवणं गरजेचं आहे. तेव्हा कल्पना म्हणते की इतक्या वेळ मी तेच ठेवलेलं होतं. तेव्हा अश्विन म्हणतो की मामा असं नको करूच दे. मग कल्पना लगेचच इकडे अस्मिताला सांगते की अस्मिता जा घेऊन ये जा. आणि त्याचवेळी प्रतापही सांगत असतो. अस्मिता म्हणत असते मी का आणू जाऊन, मी अजिबात आणणार नाही. काही झालं तरी मी तुला इथं देणारच नाही जायला. तेव्हा सायली म्हणत असते की हे बघा, आत्ता माझ्यासाठी यांची तब्येत महत्त्वाची आहे. तुम्ही आणणार आहात का नाही, का मी जाऊन आणू? मी जाऊन आणू शकते, एवढं लक्षात ठेवा, कारण मी अर्जुन सरांसाठी इथं आलेले आहे आणि अर्जुन सरांसाठी मी काही करू शकते, असं ती बोलत असते. त्याचवेळी
आपल्याला पाहायला मिळतं की अस्मिता म्हणत असते की ही काय, ही आता माझ्यावर दादागिरी करणार आहे. आणि कल्पना प्रताप सगळेजण पाहतच राहतात, कारण आजपर्यंत सायलीने असा आवाज कधी चढवलेला नव्हता आणि आज इतक्या मोठ्या आवाजात ओरडून ती बोलत आहे. त्यामुळे या सगळ्यांनाही धक्का बसलेला असतो. सगळेजण पाहतच असतात. त्याचवेळी कल्पना म्हणत असते की हो, काहीही झालं तरीही आत्ता अस्मिता तू घेऊन ये जा, कारण आत्ता अर्जुन आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. अर्जुन बरा होणं खूप गरजेचं आहे. तू आत्ताच्या आत्ता जा आणि कापड आणि पाणी घेऊन ये. अश्विन त्याचबरोबर घरातील सगळेजण तिला सांगत आहेत. तर अस्मिता जायला तयार नसते, तेव्हा कल्पना म्हणते ठीक आहे, थांब तू इथंच, मी जाते. असं म्हणत कल्पना निघालेली असते. तेव्हा अस्मिता म्हणते की चालेल, हा मामा मी घेऊन येते. असं म्हणत ती आता जायला निघते. इकडे सायली आता अर्जुनला हातात हात घेऊन त्याला उठा म्हणून सांगत असते. अर्जुनला उठवण्याचा प्रयत्न करत असते. आता कल्पना आणि प्रताप बाहेर जातात. सायली म्हणत असते की मी उठवते त्यांना. कल्पनाच्या डोक्यात एकच विचार चालू असतो की हे काय आहे, नक्की काय आहे. अर्जुन आता अगदी आजारी पडलेला आहे, त्याच्या जीवावर बेतलेला आहे. सायली त्याच्या आयुष्यातून निघून गेली तर इतकी मोठी गोष्ट घडलेली आहे आणि हे काय पाहते मी. सायली पण धावत त्याच्यासाठी आलेली आहे. सगळी एवढी बंधनं झुगारून ती परत आलेली आहे. हे सगळं बोललं जात असतं. आणि त्याचवेळी इकडे सायली आता अर्जुनला उठवण्याचा प्रयत्न करत असते, त्याला समजून सांगण्याचा प्रयत्न करत असते. तोपर्यंत अस्मिताने थंड पाणी आणि एक कापड आणून तिला दिलेलं असतं. पट्ट्या दिलेल्या असतात सुती, आणि मग ती अर्जुनच्या डोक्यावरती त्या पट्ट्या ठेवू लागते आणि अर्जुनला ती समजावत असते, अर्जुन सर असं नका करू, आपली ही परीक्षा आहे, आपल्या प्रेमाची परीक्षा आहे. आणि त्या सगळ्यामध्ये अर्जुन सायलीचा हात घट्ट पकडत असतो आणि म्हणत असतो की मला सोडून कुठंही जायचं नाही. तेव्हा सायली म्हणत असते अर्जुन सर असं काय करताय, पण अर्जुन ऐकायलाच तयार नसतो. अर्जुनचा एकच हट्ट असतो की मला सोडून कुठंही जायचं नाही, फक्त आणि फक्त माझ्यासोबतच राहायचं आहे, हे अर्जुन सायलीला सांगत असतो. परंतु सायली म्हणत असते अर्जुन सर असं नका करू, आपल्याला माहिती आहे ना काय झालेलं आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो की हे बघा सायली, कसं आहे, तुम्हाला वाटत नसेल तर मी तुम्हाला एक गोष्ट सांगतोय. तुम्हाला वाटतंय की मी तुमच्याशी हे जे नातं आहे ते कोणत्या हक्काने निभावतोय, पण मी आत्ता तुम्हाला सांगत आहे की माझं तुमच्यावरती खूप प्रेम आहे. तोपर्यंत सायलीने कल्पना प्रताप या सगळ्यांना बोलवलेलं असतं. सगळेजण तिथं आलेले असतात आणि अर्जुन म्हणत असतो की सायली मला सोडून जाऊ नको, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे, मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही. आणि इकडे अर्जुनने सायलीचा हात घट्ट पकडलेला असतो. सायली निघालेली असते आणि कल्पना पाहत असते. कल्पना म्हणत असते की मी काय करू, कसं नातं आहे या दोघांचं, मी कसं समजून घेऊ यांना. काय काल जे घडलं कॉन्ट्रॅक्ट पेपरचं ते खरं आहे का आज जे मी बघते ते खरं आहे, हा विचार कल्पनाच्या डोक्यात सुरू असतो. कल्पना म्हणते की सध्या मी शांतच राहते. आणि इकडे अस्मिता मात्र तोंड खुपसत असते. कल्पना आणि प्रताप दोघंही पाहत असतात. सायली आल्यामुळं अर्जुनचा ताप कमी झालेला असतो. सायली म्हणते की आई, त्यांचा ताप कमी झालेला आहे, मी निघते आता, मी तुम्हाला दिलेला शब्द पाळत आहे. असं म्हणत सायली जायला निघत असते. पण अर्जुन मात्र तिचा हात सोडत नसतो आणि सायली अर्जुनचा हात अलगद तिथे बाजूला ठेवते आणि निघून जाते. अर्जुन मात्र सायली सायली म्हणत असतो आणि तो झोपी जातो. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी अर्जुन उठतो आणि तो पुन्हा पाहतो सायली आलेली होती. सायली कुठे गेली, सायली मला अशा अवस्थेत सोडून का गेली, हा प्रश्न तो विचारत असतो. आणि मग अस्मिता म्हणते गेली तुझी बायको निघून, नाही थांबलेली तुझी अशा अवस्था बघून पण. तेव्हा विमल म्हणते की सायलीताईंना या घरात राहायला परमिशन नाही ना, म्हणून त्या गेलेल्या आहेत. आणि अर्जुन मग आता विचार करू लागतो, काही झालं तर मी सायलीला पुन्हा या घरी आणणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.